तुमच्यासोबतही असं होतं का? एखादं काम करायचं असतं आणि ते करू करू म्हणून असंच मागं राहून जातं. माझ्यासोबतही तसंच काहीतरी झालं. चला मग पुढं सांगते. माझं ब्लाऊज मला असे लूज होत होते आणि मला त्यांना फिटिंग करायची होती. खूप दिवसापासून मी करीन करीन म्हणलं, पण मला काही टाईमच भेटत नव्हता. टाईम भेटलं तर नंतर करू असं म्हणून राहत होतं. चला मग आता तेच काम करून घेते म्हणलं. यांची अशी इकडं मस्ती चालली होती. मग तोपर्यंत म्हणलं चला पण मग आपलं पण काम होऊन जाईल. त्यांची इकडं मस्ती चालली होती. तोपर्यंत मग मी लगेच ब्लाऊजला फिटिंग करायला घेतली. सगळ्या ब्लाऊजला फिटिंग करून घेतली. मी असं कुठं बाहेर आले ना मग माझं कपडे मी तसेच आले ना चेंज केल्यावर तसेच टाकून देत असते. मग ते पण म्हणलं आता कामाला लागलीच तर ते पण सगळे कपडे ते काढले. त्यांच्या पण व्यवस्थित गाड्या वगैरे घालून ते पण सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं. आणि घरात जर लहान बाळ असेल तर अशी कामं तर होतच नाहीत. आता करू नंतर करू असं म्हणून राहून जातात. मग सगळे एकदा मी काढले तर म्हणलं चला आता सगळंच व्यवस्थित ठेवून देते. यांनी सगळा पसारा असा घातला होता की सगळं माझं काय तसंच सगळीकडं असंच अस्तव्यस्त पडलेलं होतं. मग मी सगळं वेळ भेटला तर आता सगळं क्लीन करून घेते म्हणलं. सगळं व्यवस्थित ठेवून दिलं. आणि सकाळी मला हेअर वॉश करायचे होते, त्याच्यासाठीच मी हेअरला ऑइलिंग करून घेतली. चला तर बाय, मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.